नमस्कार, मी प्रीती. मी मराठी लाईव्हच्या दुपारच्या बातमीपत्रांमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. एसटी कर्मचाऱ्यांचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी पगारवाढ 7वं वेतन मिळावं यासाठी गेल्या वर्षात आझाद मैदानावर आंदोलनाचं हत्यार उपसलं होतं. मात्र त्यावेळीही सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांना दिलासादायक न्याय मिळाला नव्हता. त्यानंतर यंदा पुन्हा एसटी कर्मचाऱ्यांचा पगाराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. जानेवारी महिन्यातील 10 दिवस उलटून गेले तरी एसटी कर्मचाऱ्यांना डिसेंबर महिन्यातील पगार मिळाला नाही. तर सवलत प्रतिपूर्तीची रक्कम एसटी महामंडळाच्या खात्यात आली नसल्याने पगार रखडल्याची माहिती मिळत आहे. अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेची तारीख जशी जशी जवळ येते तसं राजकारणही तापू लागलं आहे. 22 जानेवारीला होणाऱ्या सोहळ्यासाठी प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला निमंत्रण मिळालंय, पण काँग्रेसने येण्यास नकार दिलाय. हा RSS आणि भाजपाचा कार्यक्रम असून राम मंदिर राजकीय मुद्दा बनला आहे. निवडणूक जिंकण्यासाठी हे सर्व केलं जातं असं काँग्रेसचं म्हणणं आहे. सुप्रीम कोर्टाने राम मंदिरावर अंतिम निकाल दिला. या मुद्द्यावर राजकारण करून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपासारख्या पक्षांसाठी कायमस्वरूपी दरवाजे बंद झालेत असं त्यावेळी काँग्रेसने कोर्टाच्या निर्णयावर म्हटलं होतं. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभा होत आहेत. यानिमित्त राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकाच मंचावर येण्याची शक्यता होती. मात्र अजित पवार यांनी या कार्यक्रमाला जाणं टाळलं. यापूर्वी नाट्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला अजित पवार आणि शरद पवार यांनी एकत्र येणं टाळलं होतं. यावर राष्ट्रवादीचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार यांनी अजित पवारांना टोला लगावला आहे. अजित पवार यांना महत्त्वाचे काम आले असावे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अकार्यक्षम असावे आणि अजितदादा हे कार्यक्षम असतील म्हणून ते आजच्या सभेला आले नसावेत. आज अजितदादा बैठकीला येणार हे मला कळलं होतं. माझा कार्यक्रम बारामतीमध्ये होता, पण आजचा कार्यक्रम महत्त्वाचा होता म्हणून मी आलो, असं रोहित पवार म्हणाले.